नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेशीम आणि गुंजा ह्या किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. तर कबीर तेथे दरवाजामध्ये येतो आणि गुंजाकडे पाहून त्याला मधूने जे काही सांगितलेले असते की गुंजाला तू जॉबसाठी पाठव आणि तुझ्यासाठी हा शेवटचा पर्याय असेल, तेव्हा कबीरला ते सर्व बोलणे आठवते आणि त्याचवेळी रेशीमचे लक्ष कबीरकडे जाते. तर ती लगेच कबीरला म्हणते की काय रे, काही हवं आहे का? तर कबीर आतमध्ये येतो आणि टिफिन झाला की नाही हे पाहण्यासाठीच आलो होतो. तेव्हा रेशीम म्हणते की अरे होतोय, कारण कविता आज लवकरच ऑफिसला गेली. तेव्हा गुंजा म्हणते की भाजी तयार आहे. तर कबीर म्हणतो की नुसती भाजी दिली तरी चालेल. गुंजा म्हणते की 10 मिनिट जर थांबलात तर चपात्या सुद्धा तयार होतील. त्या मृण्मयी ताई. तर गुंजा पुन्हा बोलायची थांबते. तर ऋषी म्हणते की एक आयडिया आहे माझ्याकडे. गुंजा, तू फक्त त्याच्या डब्यामध्ये भाजी दे आणि कबीर तू चपात्या आहे ना ते कॅन्टीन मधून घे आणि आई मंदिरातून आल्यानंतर ह्या चपात्या ती बनवीन. आता तर कुकर झालाय, मला सुद्धा उशीर होतोय, त्यामुळे मी जाते. तर रेशीम तिथून निघून जाते. कबीरला मात्र गुंजाबरोबर बोलायचे असते. तेव्हा कबीर तिच्याकडे पाहत असतो आणि गुंजा त्याच्याकडे. गुंजा विचारते की साहेबा काय झाले, कसला विचार करता? तर कबीर म्हणतो की चहा हवा होता. तर गुंजा म्हणते देते आणि तेथे बसायला सांगते. त्यानंतर इकडे मधू ही रूममध्ये मृण्मयीला सांगत असते, लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलतात आणि हा बदल जर तू स्वतः काही करूनच घेतला नाही तर कसे हे सर्व शक्य होणार? मृण्मयी म्हणत असते की म्हणजे मी नेमकं काय करू? माझा स्वभाव बदलू? माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारू नको, तो जे काही म्हणेल तसेच वागू का? तेव्हा मधू म्हणते की अगं, स्वभाव बदलणे ह्या सोप्या गोष्टी नसतात, परंतु त्याहूनही आणखीन सोप्या गोष्टी असतात की त्याने सुखी संसार होऊ शकतो. तेव्हा मृण्मयी विचारते की त्या कुठल्या गोष्टी आहे, त्याचे एक उदाहरण दे. तेव्हा मधू सांगू लागते, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी त्यांना काय हवं काय नको हे पाहणे आणि घर शेवटी बाईला चालवावे लागते. तेव्हा मृण्मयी म्हणते की म्हणजे मी घरी धुनी भांडी हे सर्व काही करत बसू का? आणि का की माझा नवरा आणि घरची सासरची माणसं खुश होतील म्हणून हे सर्व करू का? त्यावर मधू म्हणते की मृण्मयी अगं, किती मूर्खपणासारखं बोलते तू. धुणं भांडी घरकाम हे काही कुणाला खुश करण्यासाठी काम करतात का? घराचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतात आणि तुझ्या हातामध्ये झाडू कोणी दिला ग? आणि घरातील हे काम करण्यामध्ये कुठला कमीपणा असतो ग? आणि मी तुला त्याबद्दल सांगत नाही, कारण माझं इतकंच म्हणणं आहे की बाईने कुठेही बाहेर जाऊन नोकरी केली, नाव कमावले, तरी सुद्धा तिचं घरचं रुटीन हे तिला सेट करावे लागते. एक सून म्हणून, एक बायको म्हणून ही तिचीच कर्तव्य असतात. तेव्हा मृण्मयी म्हणते की तुमचं मात्र हे बरं, बाईने बाहेर कितीही कर्तबगारी दाखवली तरी घरी एक सून म्हणून तिने तिची ही जबाबदारी, हे काम करायलाच हवं आणि तुमची अपेक्षा हीच असते की घरी दुर्लक्ष व्हायला नको. तेव्हा मधू म्हणते की अगं मृण्मयी, अख्खं आयुष्य हे कुणास तरी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जगायचे असते का? घरातील स्त्रीला स्वतःलाच हे समजायला हवं की आपलं घर हे नीट म्हणजे व्यवस्थित चालवायला हवं. त्या घराकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि ही त्या घरची स्त्रीची जबाबदारी असते, हे तिने स्वीकारायला हवं. बाईचा हात फिरल्याशिवाय घराचे नंदनवन होत नसते. ती पेरते म्हणूनच घरातील चार भिंतीच्या मध्ये ओलावा निर्माण होतो. तर मधू खूप काही मृण्मयीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मृण्मयी म्हणते की आतू, अगं तू मला जे काही सांगते ते मला समजते, मी तितकी मूर्ख नाहीस, परंतु जेथे माझ्या नवऱ्याचंच माझ्याकडे लक्ष नाही, आमच्यातच व्यवस्थित चाललेले नाही, तेथे मला कुठून सुचणार आमचं नंदनवन वगैरे काही? तेव्हा मधू म्हणते की अगं, नंदनवन हे लगेच फुलत नसते, एक ना एक दिवस त्याची सुरुवात ही करावीच लागते. माणसावर प्रेम केल्याशिवाय, त्यांच्यासाठी झिजल्याशिवाय नातीही घट्ट होत नाही मृण्मयी. आणि तू मगाशीच म्हणली का मी बावळट नाही, मग लगेच आत्ताच्या आत्ता उठ आणि माझ्याबरोबर किचन मध्ये चाल. मृण्मयी म्हणते की अगं, तुम्हाला आत्तू कुठे घेऊन चालली? तेव्हा मधू ऐकत नाही आणि हाताला धरून तिला किचन मध्ये घेऊन येते. किचन मध्ये गुंजाने साहेबाला चहा दिलेला असतो आणि ती सांगत असते की आता चपात्या सुद्धा होतील, त्यामुळे जाताना तुम्ही डब्बा सुद्धा घेऊन जा. तेव्हा गुंजाने चपात्या करण्यासाठी घेतलेले असते. तर लगेच मधू आणि मृण्मयी तेथे येतात. तर मधू जोराने गुंजाला थांबसे बोलते आणि तेथे कबीर बसलेला पाहून त्यांना तर दोघींना आणखूनच धक्का बसतो. तर लगेच मधू म्हणत असते की गुंजा, आजपासून तू किचनमध्ये यायचे नाही, इथली जबाबदारी मृण्मयी सांभाळेल, तू हॉलमध्ये तिकडेच थांबायचे. घरातील प्रत्येकाची जबाबदारी ज्याला त्याला कळवायला हवी.
तेव्हा गुंजा सुद्धा खूप घाबरलेली असते. तर मधू तिला म्हणते की तुला अजून सुद्धा ऐकू आले नाही का? बाहेर जाण्याचा ड्रेस तू घालून ठेव आणि हॉलमध्ये थांब, मी तेथे येतेच, तोपर्यंत माझी वाट बघत राहा. तेव्हा गुंजा घाबरतच बाहेर निघून जाते. तेव्हा मधू ही मृण्मयीला म्हणत असते की वरवर माया आणि उपाशी राहा ग बया असा ॲटिट्यूड ठेवून चालणार नाही मृण्मयी. मृण्मयी विचारते की आतून म्हणजे नेमकं काय? तेव्हा मधू म्हणते की अगं नुसतं माझं प्रेम आहे असे म्हणून चालणार नाही. नुसतं तोंडाने बडबड करून काही उपयोग नाही. प्रेम असते ना मग स्वतः झडून ते सिद्ध करावे लागते. आणि कबीरचं मन जिंकायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, प्रेमाचा रस्ता पोटातून हृदयाकडे जातो. प्रेमावर आणि संसारावर हक्क हवा असेल तर घरच्या बाईचा स्वयंपाकघरावर ताबा लागतो. झाल्यापासून मी तुझ्याकडे पाहते की तू आज हे घर हातामध्ये घेशील, उद्या घेशील, परंतु तू तसे काही करतच नाही. आणि आता हे सर्व थांबव आणि तुझ्या घराचा ताबा तू स्वतः घे. तेव्हा कबीर लगेच उठतो आणि मी आवरून घेतो असे बोलून तो जायला निघतो. तर मधू म्हणते की हो कबीर, तू आता आवरूनच घे, कारण आणखीन उशीर करून तुला चालणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट की बाहेर घुटमळत बसू नकोस. तेव्हा कबीर हा बाहेर निघून जातो. तर मधू ही मृण्मयीला हाताला धरते आणि चल घे हे सर्व तयारी करून. तेव्हा मृण्मयी काही हात लावत नसते. मधू म्हणते की अगं अशी बघत नको बसू, सुरुवात कर कामाला. मृण्मयी म्हणते की अगं तू मला तर स्वयंपाक येतच नाही आणि ह्या चपात्या पीठ वगैरे मळायचे मला खरंच खूप घाम फुटतो. तेव्हा मधूला हसू येते आणि मृण्मयी आता तर घाम येणारच, परंतु त्या बदल्यात तुला नवऱ्याचं आणि घरच्यांचं प्रेम मिळणार हे तू लक्षात ठेव. घरच्यांची पोट हे भरण्यासाठी तुला मी ही स्वयंपाक करायला सांगत नाही, परंतु घरच्यांची मन जिंकण्यासाठी तुला ही सर्व करायला सांगते. तेव्हा मृण्मयी लगेच त्या पिठामध्ये हात घालते. तर मधू म्हणते की अगं मृण्मयी, त्या अगोदर एकदा हात धू, लहान नाही तुला हे सर्व गोष्टी शिकवण्यासाठी. तर मृण्मयी म्हणते की सॉरी आणि हात धुण्यासाठी जाते. तेव्हा मधू ही मृण्मयीला पीठ कसे मळायचे आणि एका वाटीमध्ये 2 चपात्या होतात, त्यामुळे आणखीन ती 5 वाट्या घेण्यासाठी सांगते. तेव्हा पीठ मळून झाल्यानंतर चपात्या हे जास्त वेळ तव्यावर ठेवायच्या नाही, नाहीतर त्या कडक होतात. आणि कबीरला डब्यामध्ये 3 चपात्या दे, जर तुझ्या चपात्या ह्या लहान असतील तर 4 दे, असे सर्व तिला समजावून सांगत असते. आणि मी बाहेर जाऊन येते, तुझं घर आहे तू व्यवस्थित सांभाळ आणि ऑल द बेस्ट सुद्धा करते. मधू बाहेर जाते. तर मृण्मयी पीठ मळण्यासाठी घेते आणि हे तर जास्तच कडक झाले म्हणून त्यामध्ये पूर्ण आणखीन पाणी ओतून देते. तर पूर्ण पीठ हे पातळ होते आणि त्या पिठाकडे पाहून ती तर खूप अशी टेन्शनमध्ये येते. त्यानंतर इकडे गुंजा ही बाहेर तयार होऊन येते. तर मधू ही गुंजाला आवाज देत असते. तेव्हा गुंजा म्हणते की हो मी तयार झाले. तर मधू म्हणते की चल आपल्याला बाहेर इंटरव्ह्यूसाठी जायचे. आणि त्याच वेळेस कबीर सुद्धा तयार होऊन बाहेर येतो आणि आई असे बोलायला लागतो. तर मधू म्हणते की कबीर तू मध्ये बोलू नकोस. मधू म्हणत असते की इथून पुढे गुंजा तू फक्त अभ्यास करायचा आणि परीक्षा होईपर्यंत जर एखादी नोकरी जर मिळाली तर चांगलेच. तर गुंजा ही कबीरकडे पाहत असते. मधू म्हणते त्याच्याकडे कशाला बघते. गुंजा म्हणत असते की मी फक्त साहेबांचा डबा भरून देते, कारण चपात्या अजून बाकी आहे. तर मधू म्हणते की मृण्मयी हे सर्व करते, तिचे झाल्यानंतर ती डबा सुद्धा भरून देईन, नाहीतर झालं नसेल तर भाजी भरूनच ठेवलेली आहे, चपात्या तू कॅन्टीन मध्ये घेऊ शकतो. मधू ही गुंजाला म्हणते की तुला कशाला इतकी काळजी, त्यांचं ते बघून घेतील, ते नवरा बायको आहेत. तर गुंजा ही परत कबीरकडे पाहत असते. मधू गुंजाला म्हणते की चल आता आपल्याला निघायचे. तर गुंजा कबीरकडे पाहत बाहेर निघून जाते. कबीरला मात्र खूप वाईट वाटते. तो मनात म्हणतो की गुंजाने या घरासाठी जे काही केले तर त्या बदल्यात तिच्याशी असे वागणे हे योग्य नाही, हा गुंजावर अन्याय आहे. त्यानंतर इकडे मृण्मयी ते पीठ म्हणजे जास्तच मळून तिने ठेवलेले असते. तेव्हा तेथे कबीर येतो आणि कबीर ती सर्व काही प्रकार बघून त्याला तर हसूच येते आणि तो पिठामध्ये हात घालून पाहतो. तर तो मृण्मयीला म्हणत असतो तू स्वतः मात्र हे काही करू नको, कुणाच्या तरी देखरेखीखाली हे सर्व करत राहा. मृण्मयी म्हणते की हो हस ना तू, कारण तू तर माझ्यावर हसशीलच. मृण्मयी म्हणत असते की आतूने मला हे सर्व करण्यासाठी सांगितले, मला काही हौस नाही. तेव्हा कबीर म्हणतो की हो ती गुंजाला घेऊन कुठेतरी बाहेर गेली. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो आले माझ्या लक्षामध्ये, मला हे काम करण्यासाठी सांगितले आणि ती त्या गुंजाबरोबर फिरण्यासाठी गेली. वा. तर कबीर म्हणतो की गुंजाबरोबर कोणीही असेल तरी सुद्धा तू इतकी का रागवत असेल तेच मला समजत नाही. तेव्हा आता आई जेव्हा येईल ना तेव्हा तिला जा विचार, तिच्याशी भांड.
विचार तिला की तिच्या गुंजाशी काय संबंध. मी मात्र निघून जातो. तर मृण्मयी म्हणते की जास्त लाडात येऊ नको, मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. माझ्या हातच्या चपात्या नेल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊन देणार नाही, तुला न्यावेच लागतील. तर कबीर हा मृण्मयीचा हात बाजूला करतो आणि नेले असतील पण मला खूप उशीर झालाय ऑलरेडी आणि तुझं तर अजून हेच काम सुरू. मृण्मयी म्हणते की वा, म्हणजे तुझं ऑफिस आहे, माझं काहीच नाही, मला सुद्धा कॉलेजला जायचे. तुझ्या ह्या चपात्याच्या नादामध्ये माझं सुद्धा कॉलेज बुडणार आज. आणि हे सर्व त्या आत्तूमुळे झाले, पण त्याची शिक्षा तुला मिळणार कबीर. कबीर म्हणतो की ते तू आणि आई मिळून सेटल करा, मला तुमच्यामध्ये घेऊ नका. माझं फक्त तुला इतकंच सांगणं आहे की हे असले प्रयत्न करू नकोस. त्यापेक्षा मी तुला कॉलेजला सोडतो. पहिला दिवस आहे तुझा, छान एन्जॉय करा. तर मृण्मयी खुश होते आणि लगेच ती कबीरला मिठी मारते. कबीरला म्हणते की तुझ्या लक्षात आले का, आपण भांडता भांडता बोलायला सुद्धा लागलो. तर कबीर म्हणतो की भांडायची सवय तुला लागली आणि कधीतरी आपण बोलणारच होतो आणि तू फ्रेश हो, मग आपण निघूयात. तर मृण्मयी लगेच तयार होण्यासाठी जाते. तर कबीर ते सर्व सामान व्यवस्थित आवरून ठेवतो. तेवढ्यात उमेरचा कॉल कबीरला येतो. तर कबीर विचारतो की तू त्या कंपनीबद्दल माहिती मिळवली का. तर उमेर म्हणतो की अख्खी कुंडली काढली आणि तेथे पूर्ण हा गैरव्यवहार आहे, साधं सर्टिफिकेट सुद्धा नाही, GST नंबर सुद्धा नाही. तेव्हा कबीर म्हणतो की अरे काय बोलतोस, आई तर गुंजाला घेऊन तेथे गेली सुद्धा. तेव्हा उमेर म्हणतो की काय, आणि तू नेमकं ते लोक काय तिथे काम करतात हेच माहिती नाही, तू लगेच तिकडे जा, नाहीतर कुठले तरी ॲग्रीमेंट साईन करून घेतील, नाहीतर कुठले तरी पेपर्स. कोणत्या लेवलची फसवणूक होईल हे सांगता येत नाही, ना आईंना त्यातलं काही कळणार ना गुंजाला. त्यामुळे कबीर तू लगेच तिकडे जा. आणि कबीर लगेच फोन ठेवून जायला निघतो. तर मृण्मयी ही तयार होऊन येते. तर कबीर म्हणतो की अगं जस्ट आता कॉल आला होता, परंतु मला एका खूप महत्त्वाच्या कामासाठी जावं लागणार, तू रिक्षातून जाय. मृण्मयी म्हणते की अरे तू काय बोलतोस, आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आणि मी किती एक्सायटेड आहे, तुला काय समजणार. तर कबीर म्हणतो की अगं मी दुसऱ्या बाजूने जाणार, प्लीज तू ऐक माझे. तेव्हा मृण्मयी विचारते की असं कुठलं अर्जंट काम आहे, मला सुद्धा समजून दे, आणि आय होप गुंजाशी रिलेटेड नाही ना. तर कबीर उठतो आणि आहे असे म्हणतो आणि मृण्मयी राग येतो आणि जायला निघते. तर कबीर म्हणतो की प्लीज मृण्मयी गैरसमज करू नकोस, ऐकून घे. परंतु मृण्मयी काही ऐकत नाही आणि रागाने ती आतमध्ये निघून जाते. तर इकडे गुंजा आणि मधू ह्या तिकडे जॉबसाठी आलेले असतात. तर गुंजा ही मधूकडे पाहत विचार करत असते की नेमकं माझ्या नोकरीबद्दल आईंच्याच मनात असेल की साहेबांच्या सुद्धा. म्हणून गुंजाला कबीरबरोबर जे गच्चीबरोबर बोललेले क्षण आठवतात. तेव्हा मधू गुंजाला विचारते की सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देशील ना, घाबरणार तर नाही ना. तर गुंजा नाही बोलते. तेव्हा गुंजा म्हणते की आई मी तुम्हाला एक विचारू का. तेव्हा मधू म्हणते की बोल. तर गुंजा म्हणते की आई इंटरव्ह्यूचं तुमच्या इतकं लक्षात मधून कुठून आले. तेव्हा हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये उमेर हा कबीरला सांगत असतो की अरे ती तीच कंपनी आहे की मुलींकडून कॉन्ट्रॅक्टवर साईन करून घेते आणि नंतर मुलींना विकते. तर कबीरला धक्का बसतो. त्यानंतर मधू आणि गुंजा ह्या आतमध्ये कॅबिनमध्ये येतात आणि त्या साहेबांना सांगत असतात की तिला गुंजाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे म्हणून ही नोकरी करायची. तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की तुम्ही त्यांना जबरदस्तीने मारून मुटकून आणले का. तर मधूला धक्का बसतो. तर गुंजा म्हणते की नाही, त्या मला मारून धोपटून का असतील, कारण त्या माझ्या आई आहेत. आणि गुंजा त्या पेपर्सवर सह्या करायला लागते. तेवढ्यात कबीर येतो आणि गुंजा थांब असे बोलतो. तेव्हा गुंजा आणि मधूला तर धक्काच बसतो आणि तो साहेब म्हणतो की विदाऊट परमिशन घेतल्याशिवाय आतमध्ये कसा आला तू. तेव्हा कबीर लगेच त्याची गचंडी धरतो आणि त्या साहेबाला चांगली त्याची धुलाई करतो. तर मधू आणि गुंजा ही सर्व पाहतच असतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.